नमस्कार. आपण ऐतरेय उपनिषदाचा अभ्यास करतो आहे आणि आजचा हा शेवटचा भाग आहे. ऐतरेय उपनिषदामध्ये ऐतरेय ऋषींनी प्रज्ञानम ब्रह्म, प्रज्ञा हेच ब्रह्म आहे, एक महावाक्य दिलेलं आहे. यामध्ये सुरुवातीला 4 लोक तयार केले, अंब, मरीची, मर आणि आप. अंब म्हणजे जीवलोक आहे, स्वर्गाच्या वर आहे. त्याच्यानंतर देवता निर्माण केल्या, त्याच्यानंतर गाय निर्माण केली, अश्व निर्माण केले आणि मनुष्य निर्माण केले. तर मनुष्य निर्माण केल्यानंतर देवतांना ते ऋषी म्हणाले की आपापल्या जागा ग्रहण करा. तेव्हा ह्या देवता ती कोणी डोळ्यामध्ये, नाकामध्ये, मुखामध्ये, अग्निमुखामध्ये, सूर्य डोळ्यामध्ये, असं एकंदर ठिकाणं त्यांनी ग्रहण केलेली आहे. म्हणजे आपल्याला माहिती नाही की आपल्या शरीरामध्ये हे देवता आहे. आपलं शरीर म्हणजे साधंसुद्धा हळद मासाचं नाही, ह्या देवता आहे. इथं इंद्र आहे, इथे सूर्य आहे, इथं चंद्र आहे, इथं अग्नी आहे. या सगळ्या गोष्टी आहेत ते माहिती नाही. ते याच्यामध्ये पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की अगोदर हिरण्यगर्भ निर्माण झाला. त्याला प्रजापती म्हणतात, इंद्र म्हणतात, अंतर्यामी म्हणतात, सूत्रात्मा म्हणतात, विश्वकर्मा म्हणतात, शिव म्हणतात. आता श्वेताश्वर उपनिषदाचा अभ्यास आपल्या थिओसॉफीमध्ये सुरू आहे. तर श्वेताश्वतर उपनिषदामध्ये शिव आणि शक्ती म्हणजे रुद्र, शिवाचं वर्णन केलेलं आहे. या तिथे शिवाला प्रमुख असं म्हटलेलं आहे, शिवालाच ब्रह्म म्हटलेलं आहे आणि शिवालाच विष्णू म्हटलेलं आहे. आणि रुद्राचं ध्यान करावं असं सांगितलं आहे. याच्यामध्ये शिवसंकल्प सूत्रात आहे, शिवाचे ध्यान करावे. तर हे ज्या गोष्टी आहेत, तर एकम सद्विप्रा बहुधा वदन्ति. कोणी त्याला हिरण्यगर्भ म्हणतं, प्रजापती म्हणतं, इंद्र म्हणतं, अंतर्यामी म्हणतं, शिव म्हणतं, विष्णू म्हणतं. आपण मांडुक्य उपनिषदाच्या कारिकेमध्ये पाहिलेलं आहे की एकंदर 36 प्रकारच्या ह्या संकल्पना आहेत. आता प्रज्ञानम ब्रह्म असं जे म्हटलेलं आहे, तर प्र हा उपसर्ग आहे, ज्ञान आहे. तर आता हिंदी चायडर लोक किंवा काय त्याला प्रज्ञानम असं म्हणतात. प्रज्ञानम हे सबसे चूक आहे, कारण ज्ञ हा संयुक्त स्वर आहे. तर ग अधिक य बरोबर ज्ञा होते, ज्ञान नाही हो. त्याचं खरं स्वरूप ज आणि य आहे. तर प्रज्ञानम असं उच्चार करावा लागेल किंवा प्रज्ञानम म्हणावं लागेल. प्रज्ञानम हे चूक आहे. प्रज्ञानम ज्ञानम असं म्हणतो, हे चूक आहे. माहितीसाठी हे आपल्याला सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये एकंदर ज्या क्रिया आहेत, ज्याला प्युअर कॉन्शियसनेस म्हणतो आपण, अवेअरनेस म्हणतो, कृष्णमूर्ती अवेअरनेस म्हणतात, प्युअर कॉन्शियसनेस म्हणतात, सबकॉन्शियसनेस म्हणतात, अनकॉन्शियसनेस म्हणतात आणि युनिव्हर्सल कॉन्शियसनेस म्हणतात. म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्य याचा तो भाग आहे. तर ह्या मेंदूच्या क्रिया आहेत. एकंदर प्रज्ञानम ब्रह्म म्हणण्यासाठी एकंदर त्याच्यात काय समाविष्ट होते असं ऋषींनी सांगितलेलं आहे. पहिलं आहे सज्ञानम, समज्ञान, समाधिज्ञान, समज्ञान, चेतनाभाव आहे, पूर्ण ज्ञान आहे. मग अज्ञानम, अज्ञानम म्हटलं अज्ञान नाही, अज्ञान म्हणजे इग्नोरन्स आहे. अज्ञानम म्हणजे आज्ञा करणारे. आज्ञा कोण करू शकतो? वरिष्ठ मनुष्य करू शकतो. म्हणून इथे ईश्वर भाव असं म्हटलेलं आहे. आता विज्ञानम म्हणजे विशेष ज्ञान आहे, ते सिद्ध करून दाखवणे. कलेचे ज्ञान असो, सायन्स असो, आर्ट्स असो,
ते विशिष्ट विशेष ज्ञान असं दिलेलं आहे. मग त्याच्यानंतर प्रज्ञानम म्हणजे अलर्टनेस, अवेअरनेस, सतर्कता, या गोष्टीला प्रज्ञानम असं म्हटलं आहे. समुचित बुद्धीचे स्मरण होणे, त्याला प्रतिभासुद्धा असं म्हटलेलं आहे, किंवा त्याला अतिशय अमर्याद ज्ञान असा त्याचा अर्थ होतो. आता पाचवा आहे मेधा. मेधा म्हणजे ग्रहण करण्याची शक्ती. एखादा विषय समजून घेण्याची शक्ती असते, ते विषयाला समजून घेण्याची, धारण करण्याची शक्ती असते, त्याला मेधा बुद्धी असं म्हणतात. त्याच्यानंतर दृष्टी म्हणजे इंद्रियाद्वारे सर्व विषयाला उपलब्ध करणे, याला दृष्टी असं म्हटलं. पण पुढे काय होणार आहे, कसं काय होणार आहे हे समजण्याची दृष्टी असते, त्याला द्रष्टा असं म्हटलं. कवीला सुद्धा द्रष्टा असं म्हटलेलं आहे की रामायण वाल्मिकी ऋषीने रामायण लिहिलं, तर ते रामायण होण्याच्या अगोदर लिहिलं, म्हणजे कवीला द्रष्टा असं म्हटलं. आता सातवा आहे धृती. धृती म्हणजे धारण करणे, धैर्य करणे, शरीर इंद्रियामध्ये जागृती करायची आणि आपण जी संकल्पना केलेली आहे ती पक्की ठेवायची, चिकाटीने करायची आणि त्या तत्वापासून आपण धडलेलं नसावं, या अर्थाने धृती असा अर्थ केलेला आहे. धृती म्हणजे धैर्य. आपल्यावर संकट येऊ, चांगलं येऊ, वाईट हो, पण मी गोष्ट करणार म्हणजे करणारच. कितीही संकट आले तर मी त्यापासून परावृत्त होणार नाही, ही धारणा असते, त्याला धृती म्हणतात. त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर थॉमस कार्लाइल होते, त्याने फ्रेंच रिव्होल्युशन नावाचं पुस्तक छापायचं होतं. त्यांनी हस्तलिखित लिहिले आणि त्यांचा जो मित्र आहे जॉन स्टुअर्ट मिल, हा मेकॅलोचा गुरु आहे, मेकॅलो त्याला गुरु म्हणतात, असा जॉन स्टुअर्ट मिल आहे. हा खासदार होता आणि त्याने खासदार निधी आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये खर्च केला नाही. आता जसं खासदाराला निधी देतात आणि त्याची लोकप्रियता वाढण्यासाठी तिथेच काम करतात, असं त्यांनी केलेलं नाही. तर दुसऱ्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये खरोखर जिथे त्याची गरज आहे अशा ठिकाणी त्यांनी ते खर्च केलेला आहे. अशा प्रकारचा ते जॉन स्टुअर्ट मिल आहे. तर जॉन स्टुअर्ट मिल विद्वान होता, त्याच्या घरी नोकर वगैरे होते. त्यांना वाटलं काय हे कागद आहेत वगैरे धरले, फालतूच कागद आहेत असं म्हणून जाळून टाकले. जाळून टाकल्यानंतर यांनी जे 2-3 वर्षाची मेहनत केली ती पाण्यात गेली. आता मित्र आहे काही म्हणता येत नाही, परंतु थॉमस कार्लाइल म्हणाले ठीक आहे, मी पुन्हा हा ग्रंथ लिहील. आणि त्याच्यानंतर 2 वर्ष पुन्हा तो ग्रंथ लिहिला आणि मग तो प्रकाशित केला. त्या ग्रंथाचं नाव आहे फ्रेंच रिव्होल्युशन. याला म्हणतात धृती. आपल्या निश्चयापासून ढळणार नाही. ते रागावले नाही. मित्राला काय रागावलं आणि मित्रा काय नोकराला काय रागावलं. तसं टिळक मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य ग्रंथ लिहिला आणि मग ब्रिटिश सरकारला वाटलं लोकांना चळवळ करून काहीतरी करणार आहे का, म्हणून त्यांनी त्यांचं जे हस्तलिखित आहे ते शाहू महाराजाकडे पाठवलं. आणि शाहू महाराजांनी तपासलं. शाहू महाराजांवर ब्रिटिश सरकारचा विश्वास. त्यांनी तपासलं आणि लवकर काही मिळालं नाही. म्हणून त्यांचे मित्र म्हणाले, अहो कसं काय तुम्ही इतक्या वर्षाचं 400-500 पुस्तकं वाचले, ग्रंथ वाचले आणि तुम्हाला मिळत नाही, ब्रिटिश सरकार नाही केलं काय. तेव्हा ते म्हणाले की मी चिमगडावर बसेल, जरी हस्तलिखित मिळालं नाही तर हे मी लिहिलेलं आहे, माझ्या मेंदूमध्ये माझ्या डोक्यामध्ये सगळं आहे आणि ब्रिटिश सरकारने दिलं नाही तरी मी ते करणारच. तर याला म्हणतात धृती, याला म्हणतात धैर्य. धर्माचे जे लक्षण मनुस्मृती सांगितलेले आहेत त्याला धृती हा पहिला क्रमांक मनुस्मृतीमध्ये दिलेला आहे. आणि हे मानसिक आहे, बुद्धी आहे, दोन्ही गोष्टी लक्षात घेतलेल्या आहेत. आता मती म्हणजे मनन करणे.
विचारशक्ती आहे. मनीषामध्ये मनन करणेच आहे, पण त्याची स्वतंत्रता आहे. आपण एखादं पुस्तक वाच, एखादा कल्प वाच आणि त्याप्रमाणे आपली घडवण होते तर नाही आहे. त्याची स्वतंत्रता पाहिजे. हे मग याच्यात म्हटलेलं खरंच आहे, या यूट्यूबमधले म्हटलेलं खरंच आहे, याचं हे न करता तसं स्वीकारणं म्हणजे त्याला मनीषा म्हणत नाही. मनुष्यामध्ये मनन करण्याची स्वतंत्रता या अर्थाने म्हटलेलं आहे. दवा ज्युती आहे. चित्ताला रोगामुळे होणारे दुःख, आपल्या शरीराला दुःख झाले, आपली प्रकृती बिघडली तर आपल्यामध्ये आवेग होतो, दुःखाचा आवेग होतो. त्याला सुद्धा जीव म्हणजे गती, आवेग त्याला. स्मृती म्हणजे आठवण ठेवण्याची पात्रता, शक्ती असते, तिला स्मृती म्हणतात. संकल्प म्हणजे बरे वाईट शुक्ल कृष्ण भावना असं लिहिलं मी. चांगले किंवा विचार याचा संकल्प करणे. चांगल्या गोष्टीचा विचार करू शकतो, काही लोक वाईट गोष्टीचा विचार करू शकतात. त्याच्यानंतर करतो याचा अर्थ कृती करण्याची इच्छा पाहिजे, डिझायर पाहिजे. डिझायर नसेल तर काय उपयोग? आपल्याला कार्यशक्ती खूप आहे, क्रियाशीलता खूप आहे, ताकद आहे, पण इच्छाच काम करायची नाही, काही उपयोग नाही. म्हणून कृती करण्याची इच्छा असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर असू याचा अर्थ जगण्याची इच्छा, जगण्याचं अस्तित्व असण्याची इच्छा. याच्यामध्ये मी लिहिलं की असुर म्हणजे फक्त जगण्याची इच्छा आहे, त्याला दुसरं काही समजत नाही. आपण खाव पिव मजा करो म्हणजे असुराचं लक्षण आहे. कसं जीवन जगावं याच्या पुढे ते पाहत नाही. जगण्याची इच्छा असावी, परंतु त्या याच्यामध्ये चांगले कार्यसुद्धा करण्याची प्रवृत्ती असावी, असा हे आहे. आता काम म्हणजे इच्छा, सेक्स या दृष्टीनं नाही, तो एक भाग आहे. काम म्हणजे अप्राप्त वस्तू प्राप्त करण्याची इच्छा. आपल्याजवळ घर नाही, घर घ्यायचं, गाडी नाही, गाडी घ्यायचं, बंगला नाही, बंगला घ्यायचं, हे ज्या अप्राप्त आहेत, आपल्याजवळ नाहीत, त्या वस्तू करण्याची आकांक्षा किंवा तृष्णा. त्याच्यामध्ये वश 16वा आहे. स्त्री संसर्गाची अभिलाषा किंवा कोण्याही माणसाला वश करण्याची इच्छा, मोहाच्या अधीन होणे किंवा कामाच्या अधीन होणे किंवा दुसऱ्याच्या अधीन होणे याला वश असं म्हणतात. वश करणे किंवा वश होणे दोन्ही प्रकार आहेत. ही जी 16 क्रिया आहेत त्या मेंदूच्या आहेत. याला प्रज्ञानाची विविध अंगे असे म्हणतात. तर ह्या इतक्या जर 16 तुमच्या असतील तर त्याला प्रज्ञानम असं म्हणता येईल. हे संस्कृतमध्ये नावं आहेत, परंतु इंग्रजीत त्याला प्रत्येकाला नावं असतीलच असं नाही. म्हणून आता पुढे असं म्हटलेलं आहे त्यांनी की एषा ब्रह्मेश इंद्र एष प्रजापती. हे संस्कृतमध्ये आहे. थोडक्यात असं आपल्याला सांगतो की हिरण्यगर्भ किंवा प्रजापती आहे, सूत्रात्मा आहे, शिव विष्णू जे आहे हे अपरब्रह्म आहे. खालचे लोअर ब्रह्म आहे, वरचा ब्रह्म हा परब्रह्म आहे. म्हणून आपण जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या हे अपरब्रह्मात आपण जातो, त्याच्या पुढे आपण जात नाही. तर अपरब्रह्म जाणीव, अवेअरनेस म्हणजे काय? जाणीव आहे. जागृतीमध्ये जाणीव असते आणि झोपेमध्ये अनकॉन्शियस असतो मनुष्य. म्हणून जाणीव नेणीव भगवंती नाही असं म्हटलं की त्या परब्रह्माला हे काहीच माहीत नाही, काही घेणं देणं नाही त्याला. ते फक्त अधिष्ठान आहे, पण त्या अधिष्ठानाच्या ह्याच्यावर संपूर्ण जगाचे व्यवहार करतात. हिरण्यगर्भ करतो, देवता करतात, मनुष्य करतात, सगळं करतात. तो आहे म्हणून करतात, परंतु तो काहीच करत नाही अशा अर्थाने असं म्हटलं. त्या लोअर ब्रह्म कोणते आहेत बा?
तर इंद्र आहे, प्रजापती आहे, हिरण्यगर्भ आहे, त्याच्यानंतर 5 पंचमहाभूते आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आणि त्याच्यानंतर बीज आहे. बीज म्हणजे अंडे, अन्न म्हणजे पक्षी, अंड्यातून निर्माण होणारे त्याला पक्षी असं म्हणतात. त्याच्यानंतर जारज, पोटातून निर्माण होणारे ते जारज आहे. मनुष्य आहे, प्राणी आहे, पोटातून निर्माण होतात. स्वेद, घाम आहे, घामातून उत्पत्ती होते, त्याला व लिखा असं म्हणतात, त्याच्यातून निर्माण होतात. त्याच्यानंतर उद्बीज, उद्बीज म्हणजे पृथ्वीच्या ह्याच्यातून पोटातून आणि वृक्ष वगैरे, पर्वत वगैरे त्याला उद्बीज असं म्हणतात. जंगम म्हणजे हालचाल करणारे, पर्वत हालचाल करू शकत नाहीत, परंतु अश्व आहे, प्राणी आहे, मनुष्य आहे, हत्ती आहे, हे जंगम आहेत. पादचारी, पायाने चालणारे, पद्भ्या गच्छती असं म्हटलं. पतत्री, आकाशात उडणारे, गमन करणारे. हे जे सगळं आहे हे कशाच्या भरोशावर आहे, तर त्या प्रज्ञानाच्या भरोशावर आहे, म्हणून त्याला प्रज्ञानेत्र असं म्हटलेलं आहे. हे जे सगळं आहे ते ब्रह्मच आहे. जे आपण ते पाहतो आहे ते जड चेतन सगळं जे भरलेलं आहे ते ब्रह्मच आहे, कॉन्शियसनेस आहे. या सगळ्याला जाणीव आहे. जसं काल मागच्या वेळेस सांगितलं, सनफ्लावर आहे तर ते सूर्य पूर्वेला असेल तर पूर्वेला जातो, पश्चिमेला असेल तर पण पश्चिमेला जातो. जंत आहेत, नारू आहेत, अमिबा आहेत. या सगळ्या लोकांना जाणीव आहे. जरी मेंदू नसेल तरी ती जाणीव आहे. हे पुन्हा पुन्हा सांगण्यात आलेलं आहे. म्हणून हे जे सगळं आपण सांगितलेलं आहे ते ब्रह्मच आहे. ब्रह्माशिवाय इथे काही नाही. सर्व खलु इदम ब्रह्म, सर्व खलु इदम ब्रह्म, हे सर्व ब्रह्मच आहे. या प्रकारचं प्रज्ञानम ब्रह्म असं आपल्याला ऋषी सांगत आहेत. याच्यामध्ये डॉक्टर वर्तकांनी जे लिहिलेलं आहे ते तुम्हाला सांगतो आहे. अमेरिकेतील डॉक्टर जोसेफ ब्रुनर यांनी 27 हप्त्याच्या भ्रूणावर शस्त्रक्रिया करावी लागली त्याला काही कारणास्तव. आणि ते नंतर ते शिवू लागले, पोट शिवू लागले. तर तो भ्रूण आहे त्यांनी त्यांचा हात पकडला, पोटाला स्पर्श केला आणि गर्भातीलच्या भ्रूणाने त्यांचे बोट पकडले. त्यावेळेस डॉक्टर जोसेफ ब्रुनर म्हणतात की भ्रूणाने जाणीवपूर्वक असे करणे शक्य नाही, कारण त्याला काही मेंदू नाही, काही नाही. परंतु भावना आहे, त्या भावना व्यक्त केल्या. माझं तुम्ही चांगलं करून राहिलेलं आहे, नाही तर मी पोटातच मध्येच गेलो असतो. मला तुम्ही शस्त्रक्रिया जो आहे जिवंत राहण्याचं हे केलं, म्हणून त्या बाळाने त्या डॉक्टरांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. म्हणून हे डॉक्टर वर्तक म्हणतात, स्वतः डॉक्टर आहेत, डिलीट आहेत, PhD आहेत, सगळं आहे, आध्यात्मिक गृहस्थ आहेत, मंगळावर गेलेले आहेत. तर त्यांनी असं म्हटलं की हे आजही आज सायन्सला हे काही समजलेलं नाही आहे. म्हणून त्याच्या गोष्टी आहेत तर सायन्सनी याचा अभ्यास हे करायला पाहिजे. मी जसं सांगितलं पुनर्जन्म मानत नाही, मेटाफिजिक्स नॉनसेन्स म्हणणारे आहेत. परंतु जसं स्वामी रंगनाथानंदनी जुलियन हक्सलीला सांगितलं, विमुढा नानू पच्चंती, हे मूर्ख माणसाला समजत नाही. पच्चंती ज्ञानचक्षुषा, ज्याला प्रज्ञानेत्र आहे, ज्ञानचक्षु आहेत, हेच लोक ते पाहू शकतात. आपल्या शरीरामध्ये आत्मा आहे, इंद्र आहे, हिरण्यगर्भ आहे, परमात्मा आहे, हे आपल्याला माहीतच नाही.
आणि तो प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न करत नाही, म्हणून तो आपला अक्षम्य गुन्हा आहे. या श्वेतर उपनिषदात असं म्हटलं आहे की आपल्या आत्म्याला सोडून जर तुम्ही मंदिरात वगैरे देवळात बाहेर जात असाल तर तुम्ही काहीही उपयोग नाही. म्हणजे आपल्या हातात चांगलं जी गोष्ट आहे ती टाकून द्यायची आणि मग बोट चाटत बसायचे, असं श्वेतर उपनिषदामध्ये म्हटले. तर मग जे आपल्या जवळ आहे, जो आत्मा आहे, त्याचं स्मरण करून ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करून कृतकृत्य होण्याचा प्रयत्न करणे, ते जर झालं तरच कृतकृत्य आपण होऊ, अन्यथा आपल्याला काहीही उपयोग नाही. अन्यथा ते फक्त शब्द राहतील, शब्द पांडित्य राहील. आता शेवटचा भाग आहे की हा वामदेव ऋषी आहे ज्याने ऋग्वेदात 4थं मंडल लिहिलेलं आहे. 4थं मंडल हे कृषीविषयक आहे. तर त्यांना त्यांचे अनेक जन्म हे झाले. मी सांगितलं भीष्माला डॉक्टर अनेक एजंट आहेत, जनाबाई यांना पूर्वजन्म. तर यांच्या सर्व कामना तृप्त झाल्या. मनुष्य त्याचा डेथ होतो, मृत्यू पाहतो, तेव्हा तो तिसरा जन्म घेतो. एक तर पुनर्जन्म होईल किंवा तो अमर होईल. तो स्वर्गात जाईल, तिथे शरीर नसतं, अवयव सगळं कामना तृप्त करेल आणि मग ते अमृतास प्राप्त होईल, असा वामदेव म्हणतो. हेवनली अबोड, तो अमर झाला असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. याप्रमाणे ऐतरेय उपनिषदाचा सगळा आपला अभ्यास 5 भागात झालेला आहे. आता पुढच्या भागामध्ये बृहदारण्य उपनिषदामध्ये याज्ञवल्क्य मुनीबद्दल आपल्याला माहिती आहे, पण याज्ञवल्क्य ऋषीबद्दल आपल्याला माहिती नाही आहे. म्हणून त्याची माहिती आणि पिप्पलाद मुनीची माहिती मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पिप्पलाद मुनी पिप्पलाद का म्हणतात हे सुद्धा आपल्याला माहिती नाही. या दृष्टीनं ज्या कथा आहेत त्या सांगण्याचा प्रयत्न करतो आणि विश्राम घेतो.